जिकडे पाहाल तिकडे अंडी, एक नंबर कोंबडी अंडी देते. ही अंड्यांसाठी ट्रे ठेवलेले आहे अशा पद्धतीने कॅरेट. आणि हा पक्षी कोणता आहे मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघताय जगातील सर्वात जास्त अंडी देणारी हायलाईन ब्राऊन जातीची कोंबडी. ही जी कोंबडी आहे जगभरामध्ये हायलाईन ब्राऊन या नावाने ओळखली जाते. हे एक संकरित ब्रीड आहे, हायब्रिड ब्रीड आहे. आणि जास्त अंडी उत्पादनासाठी जर कोणाला या पक्ष्यांची पोल्ट्री फार्मिंग करायची असेल तर नक्कीच करू शकतात. साधारणतः 320 ते 360 अंडी ही कोंबडी आपल्या लाईफ सायकलमध्ये देत असते. इथं जर अंडं बघितलं तर अंडं ब्राऊन कलर आहे, त्याचं कवच टणक आहे. आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू म्हणाल तर एकदम बेस्ट, सुपर. आणि आज बऱ्याच ठिकाणी कुक्कुटपालन केलं जात आहे. मी जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कावेरी करतायत, वनराज असेल, गिरिराज असेल, सोनाली असेल, कडकनाथ असेल. पण ही जी प्रजाती आहे हायलाईन ब्राऊन, या कोंबडीची सुद्धा फार्मिंग आज महाराष्ट्रामध्ये केली जाते. या संदर्भातला एक छोटासा व्हिडिओ, छोटासा व्ह्यूज हे डीप लिटरवरती आहे. डीप लिटरवरती बघू शकतात की कडेनी पूर्ण कॅरेटची मांडणी केलेली आहे. ज्या कोंबडीला अंडं द्यायचं ती कॅरेटमध्ये जाते, अंडं देते. आणि दिवसभरामध्ये त्यांचं फीडिंग, त्यांचं पाणी व्यवस्थापन अशा पद्धतीने चालतं आहे. ड्रिंकर, फीडर आणि या पद्धतीचा एक चॅनल आहे, पाईप आहे. त्या पाईपला कट करून याच्यामध्ये सुद्धा याला फीडिंगची व्यवस्था केलेली आहे. आणि संध्याकाळी साधारणतः 5 नंतर यांचं अंडी कलेक्शनचं काम चालू होतं. दिवसभर याच्यात अंडी कलेक्शन कुठलंही केलं जात नाही. जे कॅरेट तुम्हाला आजूबाजूला दिसतात त्या कॅरेटमध्ये प्रॉपर कोंबडी जाते, तिथे अंडं देते. म्हणजे कमी खर्चामध्ये डीप लिटरवरती, ग्राउंडवरती आपण याची फार्मिंग करू शकतो. अंडं खूप टणक आहे, खूप छान क्वालिटी आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण पैसे कमावण्यासाठी फार्मिंग करतो. तर आपल्याला अंडी उत्पादन जेवढं चांगलं मिळेल तेवढा आपला नफा, आपला प्रॉफिट होत असतो. तर कशी वाटली ही कोंबडी त्या संदर्भात मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कुणाला या पक्षाबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मला संपर्क करा. वरती माझा नंबर दिलेला आहे, डिटेल माहिती तुम्हाला दिली जाईल. याचं जर व्यवस्थापन जर बघितलं तर सेम आहे जसं आपण कावेरी, सोनाली कोंबडी पालन करतोय, सेम यांनाही वॅक्सिनेशन शेड्यूल फॉलो करावं लागतं, यांनाही मेडिकेशन द्यावं लागतं, यांनाही चांगलं पाणी द्यावं लागतं, चांगलं खाद्य द्यावं लागतं. पण या कोंबडीची खासियत ही आहे की हायलाईन ब्राऊन ही जी जात आहे अंडी प्रोडक्शनसाठी जगभरात ओळखली जाते. आज महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे, कुक्कुटपालन केलं जात आहे. आणि आपले जे काही फार्मर मित्र आहे खूप हॅपी आहे. दुसरी गोष्ट, ह्या कोंबडीमध्ये लिव्हॅबिलिटी म्हणजे जिवंत राहण्याचं प्रमाण खूप चांगलं आहे बाकी ब्रीडपेक्षा. म्हणजे मर्तुकीचं प्रमाण कमी आहे. ही शारीरिकदृष्ट्या भक्कम आहे, हिचं वजन चांगलं आहे. कलर बघू शकता, एकदम एकसारख्या कलरची कोंबडी तुम्हाला दिसेल. ब्राऊन आणि थोडंसं व्हाईटचे टिपके आहे त्याच्यामध्ये, सफेद कलरचे टिपके आणि पूर्ण ब्राऊन कलरचे फिगर्स. तर आणि कोंबडी पण खूप शांत आहे. आता मी जर किलो उचललं का तुमच्यासमोर उचललं आहे, एकदम शांत आहे. हायलाईन ब्राऊन जगातील सर्वात जास्त अंडी देणारी जात, ही संकरित जात आहे. पण कुणाला जर कुक्कुटपालन करायचं आहे अंडी उत्पादनासाठी तर या संदर्भातली पूर्ण माहिती पाहिजे असेल तर संपर्क करा. हायलाईन ब्राऊन ही प्रजाती अमेरिकेमध्ये विकसित केलेली जात आहे. ही जी कोंबडी जी अंडं देते, अंड्याचं सरासरी वजन आहे 60 ते 65 ग्रॅम. तो अंडी उत्पादनाचा जो काही पीक पिरियड आहे तो 25 ते 30 आठवड्याचा आहे. 25 ते 30 आठवड्यामध्ये 95% प्रोडक्शनपर्यंत ही कोंबडी जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचं जर आपण कॉस्ट बघितली, प्रोडक्शन कॉस्ट, उत्पादन खर्च आपण जनरली बघितला जातो की 1 डझन अंड्यासाठी 1100 ते 1200 ग्रॅम खाद्यामध्ये 1 डझन अंडी आपली ही कोंबडी देत असते. मग यावरून तुम्ही फीड कन्व्हर्जन रेशो याचा समजून घेऊ शकता. डीप लिटरवरती किंवा केजेस सिस्टममध्ये दोन्ही ठिकाणी याची फार्मिंग करू शकतो. या कोंबडीचं वैशिष्ट्य म्हणजे उष्ण वातावरणामध्ये सुद्धा या कोंबडीचं कुक्कुटपालन आपण करू शकतो. कुठल्याही वातावरणामध्ये ती परफॉर्मन्स देते, प्रोडक्शनवरती राहते. तिची इम्युनिटी चांगली आहे, म्हणजे रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोंबडीचं जिवंत राहण्याचं प्रमाण 95 ते 98% आहे. म्हणजे लिव्हॅबिलिटी आपण जे म्हणतो, म्हणजे मृत्यूचं प्रमाण जर बघितलं तर पूर्ण आपल्या बॅचमध्ये 2 ते 3% स्टँडर्ड आहे. ते शेवटी तुमच्या कामावर निर्भर करतं. वैशिष्ट्यपूर्ण कोंबडी आहे मित्रांनो. कमी भांडवलामध्ये जास्त नफा घ्यायचा असेल तर या पक्ष्यांची फार्मिंग आपण करू शकतो. या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्याशी संपर्क करा, माहिती दिली जाईल. यानंतर जे लसीकरण वेळापत्रक आहे, मेडिकेशन आहे, या संदर्भातला पण एक व्हिडिओ आपण नंतर अपलोड करणारच आहोत. त्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. आणि या संदर्भातलं अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील. फक्त लागेल तुमचा सपोर्ट. तुमचा सपोर्ट जरा कमी पडतोय.
माझा पर्पज काय आहे की व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायचं की मार्केटमध्ये आज कुठल्या कोंबड्यांची जाती असेल, कोंबड्यांचे आजार असेल, कोंबड्यांचं मेडिसिन, लसीकरण, व्यवस्थापन या संदर्भातले सगळं काही जेवढं काही माझ्या माहितीप्रमाणे मला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी व्हिडिओच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. कारण मला व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट येतात आणि याचं कुक्कुटपालन कोण करू शकतो, जोडधंदा म्हणून करायचा आहे. किरकोळ आपल्या आजूबाजूला अंडी उत्पादन करून अंडी विक्री करायची आहे. स्वयंरोजगार म्हणून याच्याकडे जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत किंवा आपली माता भगिनी गावाकडे राहतात, जसं काही शेळी, मेंढी, गाय यांचं जे काही संगोपन करतात, त्याचबरोबर आपण कुक्कुटपालन यांचं करून अंडी मार्केटमध्ये आणि ब्राऊन एगला मार्केटमध्ये खूप मागणी आहे. आणि सगळ्यात प्रथम सर्वांनाही माहीत आहे की याचा डिमांड वाढला आहे. अंडं म्हटलं की हाय प्रोटीन, कमी खर्चामध्ये स्वस्तामध्ये प्रोटीन घ्यायचं असेल तर अंडी खा. लोक म्हणतात संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. सगळेच म्हणतात संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, पण मी असं नाही म्हणणार. गरमी हो या थंडी रोज खाओ अंडी, गरमी हो या थंडी रोज खाओ अंडी. तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन मला एक नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देणार आहे. असेच नवीन व्हिडिओ बनवत राहील, काळजी करू नका. अशा पद्धतीचं एक कुक्कुटपालन तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.